मंडळी नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन टायगर अजून ऑन आहे, म्हणजे अजून सुरूच आहे असं म्हटलं होतं आणि ते आता सत्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलवली होती. त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत 9 आणि या 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवरती बैठकीसाठी उपस्थित होते. उर्वरित 5 खासदार हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित झाले होते असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत. किंबहुना तेच सगळं बोलतात, म्हणजे उद्धव ठाकरे तर काहीच बोलत नाहीत, आदित्य ठाकरे पण फार कमी बोलतात आणि जे बोलतात ते संजय राऊतच बोलतात. त्यामुळे संजय राऊत जे बोलतात ते सत्य आहे किंवा त्या पक्षाचं अधिकृत विधान आहे किंवा त्यांचं स्टेटमेंट आहे असं आपण मानायला आत्तापर्यंत हरकत नाही किंवा आपण आत्ता मानतही आलेलो आहोत. संजय राऊत म्हणाले होते की आमचे उर्वरित 5 खासदार जे आहेत ते ऑनलाईन बैठकीला उपस्थित झाले होते. मात्र माहिती अशी मिळते आहे की प्रत्यक्षात 5 खासदार ऑनलाईन उपस्थित नव्हते. नंतर मग हळूहळू वक्तव्य अशी आली की संजय जाधव, संजय देशमुख यांनी काही खुलासे केले आणि त्यांनी असं म्हटलं की मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं मी अनुपस्थित का होतो म्हणून. याचा अर्थ ते ऑनलाईन देखील अनुपस्थित होते. आता ऑपरेशन टायगर जे सुरू आहे, या ऑपरेशन टायगरमध्ये कालची बातमी अशी आहे की काल संध्याकाळच्या सुमारास नांदेड विमानतळावरून संजय जाधव आणि संजय देशमुख जे मराठवाड्यातले खासदार आहेत ते दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आणखी देखील 4 खासदार हे दिल्लीला रात्रीच रवाना झाले आहेत असं कळतं. आताचे 6 खासदार कोण आहेत हे स्पष्ट आहे. अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांचे खास आहेत, मुंबईतले आहेत आणि त्यामुळे ते सोडून जाणार आहेत हे कन्फर्म आहे. मात्र मुंबईतले संजय दिना पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले होते ते देखील त्याच्यामध्ये सामील आहेत असं दिसतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे खडी म्हणजे उभा दावा ज्याला म्हणतो आपण, असा उभा दावा असणाऱ्या जगजितसिंग राणा जे सोलापूरमधले आमदार आहेत, उस्मानाबादमधले म्हणजे आता धाराशिवमधले आमदार आहेत, त्यांचे बंधू असलेले ओमराजे निंबाळकर ज्यांच्या वडिलांच्या खुनाचा आरोप राणा जगजितसिंग यांच्या वडिलांवरती सुरू आहे, ते सख्खे नातेवाईक आहे एकमेकांचे. मात्र ते एकमेकांचे कट्टर वैरी असताना देखील जगजितसिंग राणा आता भाजपामध्ये आहेत आणि ओमराजे आता ठाकरेंच्या पक्षामध्ये आहेत, ते देखील याच्यामध्ये सहभागी आहेत असं दिसतं आहे. एकंदरीत 6 खासदारांमध्ये अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 2 जर सोडले तर बाकीचे सगळे भाजपामध्ये किंवा शिंदे यांच्या गटामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जसं तृणमूल काँग्रेसचं झालं, त्यांनी एका वेगळ्या पक्षामध्ये त्यांचं विलिनीकरण केलं, तसं कदाचित इथे देखील होण्याची शक्यता आहे. मात्र ऑपरेशन टायगर आत्ताच्या घडीला आजच्या दिवसामध्येच सक्सेसफुल होईल